धडपडणं पडल्यानंतर रुपेश सर. पुन्हा उभ्या राहणं. रुपेश सर, खरं तर सामना गरमागरम झालाय आणि मॅच जशी हाय व्होल्टेज आहे ना तसं तिथे धगधग वाढू लागले जयप्रकाशजी पाटील साहेब यांची, कारण सियाच्या नावाने हा संघ खेळतोय. एक वाक्य जयेश भोसले सर लक्षात ठेवा, सदैव लक्षात ठेवा, एक ठिकाणी थांबण्यापेक्षा वेग कमी करून थांबवा. तेच मात्र केलं टीम जासईनं. आता एक बॉल आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही. त्याप्रमाणे उमेद, विश्वास, कष्ट हे ज्याच्या जवळ आहे ना तो कधीच अपयशी होत नाहीये. आता इथे सगळ्या गोष्टींचा मिलाप तुम्हाला करावा लागेल, चांगला खेळ करावा लागेल. कोण शिकणार? एक बॉल 4. इथून मात्र जासई की फुंडे, फुंडे की जासई. एक बॉल 4 ची गरज. ओ गिरकी घेतली, फिरकी घेतली, बॉल चाललाय सीमा रेषा पार. काय क्लास पाहायला मिळाला. आलेल्या संकटांना घाबरायचं नसतं, त्यांना हरवण्यासाठी नेहमीच तयार राहायचं असतं. रक्षित म्हात्रे दाखवून दिलंय चुलीवरचा तवा आणि रक्षित म्हात्रेची हवा हवा हवा. मिळाली असा सामना होणार नाही आणि अशी स्पर्धा होणार नाही, ना भूतो ना भविष्यती असा सामना इथे पाहायला मिळाला. 6 बॉल 29 होत्या. या बहादरांनी 31 मारून दाखवल्यात. एकदा जोरदार टाळवल्यात. रक्षितच्या बारदार खेळासाठी काय लढलाय तो, एकटा लढला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, वन साइड हीरो या सामन्याचा रक्षित म्हात्रे राहिलाय. जय सर, रक्षित नहीं, मुझे लग रहा था रिंकू सिंह की वो यादें ताजा कर दी. 6 गेंद 29 शबरा. कमाल के बल्लेबाजी, एक्सीलेंट बल्लेबाजी. या पण काही विशेष सन्मान करत आहोत. मी विशेष सन्मान आपण लक्ष देतोय. चला प्रेमनाथ. आदरणीय सुरेशजी पाटील